नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 याचे यंदा 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना यंदा मोठी संधी आहे. ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देतील त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकासी लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. इतर गोविंदा पथकास संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र पाठक यांनी दिले. ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच या निमित्ताने लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोक लोक हा कार्यक्रम होणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 31 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनची 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची 1978 मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा व प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानुसार गडकरी रंगायतनचे संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चर दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामध्ये संपूर्ण नवीन फ्लोरिंग, रंगमंचाचे नूतनीकरण, नवीन खुर्च्या, नवीन फॉल सिलिंग, नवीन आर्कोस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे, खिडक्या, नवीन गलीचा व फर्निचर, तसेच समोरील व मागील बाजूच्या दर्शनी बाजूचे सुशोभीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उदक वाहन आदी कामाचा समावेश करण्यात आला आहे. आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मरणानंतरही द्या जीवदान या हा प्रभावी संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर परसनीस, नाथपाई कॉलेजचे प्राचार्य अनिल बोरनारे, विश्वस्त ज्येष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हर्षला लिखिते, महाविद्यालयाच्या प्राचार्य संपदा कुलकर्णी, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वैदेही कोळंबकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, सायंकालीन महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, AVG ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणी खास करून महिलांना स्वच्छतागृह नसल्याने नेहमीच अडचणीचे ठरते. त्यामुळे ठाणे महापालिकेने आता शहरातील 13 ठिकाणी PPP तत्वावर लाईट गेज मिनी कंटेनर स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या बाजूला संबंधित ठेकेदाराला व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिक परवाना मिळणार आहे. ही सर्व स्वच्छतागृहे वातानुकूलित असून ठाणेकरांना ही सुविधा मोफत उपलब्ध असेल. या स्वच्छतागृहाची देखभाल व्यवसायधारक ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. त्यानुसार ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत मंजूर झाला आहे. घनकचरा विभागामार्फत ठाण्यातील 13 ठिकाणे निश्चित केली, जिथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. यात शहरातील विविध तलाव, मॉल, रहदारीचे नाके आदींचा समावेश करण्यात आला आहे. राहेरच्या गार्डन, लोकमान्य बस डेपो, तीनाथ नाका, नितीन कंपनी, रायलेदेवी तलाव, कसराई तलाव, मासुंदा तलाव, उपवन तलाव, कॅडबरी सिग्नल, वसंत विहार नाका, विवियाना मॉल, फुटपाथ, अंबिकानगर आणि वृंदावन या संकल्पनेनुसार कंटेनर स्वरूपात असणारी स्वच्छतागृहे वजनाने हलकी आहेत व ही सर्व फुटपाथच्या एका बाजूला 200 स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात येणार आहेत. ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंबरे, महेंद्र पाटील, अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंबरे यांनी सांगितले. आंबरे म्हणाले की खारीदका शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केले होते. त्यानंतर चित्रपटावर 1 महिन्याची बंदी घालण्यात आली. ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीकरिता मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याची तयारी फडणवीस यांनी दाखवली. तसेच माजिवडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्व भव्य तिरंगा ध्वज उभारला आहे. या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी तसेच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले, असे आंबरे यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.